आज आमच्यासोबत कोठारी या गावचे माजी सरपंच दामोदर तोडसाम आहेत आणि त्यांची काही प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। नमस्कार। नमस्कार। बरं सरपंच साहेब, बोला। या गेल्या 20 वर्षापासून किनवट विधानसभामध्ये जातीपातीवरच राजकारण चालते आणि तुम्ही खास करून आहे की आम्हाला नेहमीच अपक्ष उमेदवार सचिन भाऊ नाईक यांच्याकडून प्रचारासाठी दिसत आहात, तर तेव्हा तुमच्या जातीचा उमेदवार सोडून तुम्ही सचिन नाईक अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा का म्हणून दिला? असं आहे पत्रकार साहेब, मी तुम्हाला 20-25 वर्षापासून या किनवट माहूर किनवट तालुक्याची काया बदलले नाही आणि दोघांना हटवायचं आणि त्याचं जे राजकारण मागचं राजकारण पाहिल्यानंतर आम्हाला त्या राजकारणाचा काही लाभ भेटला नाही आणि जनतेला काही पर्सनली काही भेटला नाही। त्याच्यासाठी आम्हाला नवीन जो सचिन नाईक हा जो नाईक साहेब आहे अपक्ष लढण्यासाठी नेतृत्व जवान हा किनवट तालुक्याचा जो प्रतिनिधित्व करासाठी जो राजनीतीचा उतरलेला आहे त्याला प्रचंड मताने बहुमत द्यावं ही माझी इच्छा आहे। तुम्ही सरपंच होते तेव्हा तुमच्या कार्यकाळात कोण आमदार होते? माझ्या कार्यकाळात सचिन नाईक प्रदीप नाईक होते। प्रदीप नाईकने तुमच्या ग्रामपंचायतीसाठी कोणतीच निधी नाही दिली? काहीच नाही केले, 5 वर्षात काहीच नाही केले। 15 वर्षांनी गेल्या 5 वर्षामध्ये आमदार भीमराव केराम हे विद्यमान नाही, काहीच नाही केले। दोघे व्यक्तींना काहीच नाही केले। एका गावात खेड्यात कुठंच काहीच नाही केले। हे 100% जनतेला माहीत आहे आणि जनता म्हणत आहे का हे आम्हाला दोघंही नापसंत आहे। खेड्यापाड्यातून मी हर गलीतून बघितलं की हे दोन्ही आमदार हे काहीच केले नाही, करणार बी नाही आणि समोर निवडून आलं तर काही करू शकणार नाही, हे माझी एक दावा आहे। आता जनतेसाठी तुमच्याकडून काही संदेश आहे का? जनतेला मी तुम्हाला सांगिततो की आता येणाऱ्या काळामध्ये चोळच्या काळामध्ये भरघोस मताने सचिन नाईकाला निवडून द्या, हे माझी एक नम्रतेची विनंती आहे।